नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 26 मार्च 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. रामनवमीच्या निमित्ताने काढली धाराशिव शहरामध्ये भाजपाने भगवा ध्वज यात्रा. या यात्रेमध्ये सामाजिक व विविध स्तरातील मान्यवर झाले होते सहभागी. धाराशिव येथे फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या पटांगणात भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने सम्राट अशोक जयंती दिनानिमित्त शिबिराचे केले होते आयोजन. उन्हाचा तडाखा वाढला, बाहेर जाणे टाळा, शक्यतो दुपारी 5 वाजेपर्यंत घराबाहेर पडूच नका, सावध रहा, आपले आरोग्य जपा, असे चॅनलतर्फे आपणा सर्वांना आव्हान. धाराशिव शहरातील सर्वच लहान थोर सगळे मैत्री ठेवणारे सामाजिक कार्यकर्ते वाजिद पठाण यांचा अपघाती मृत्यू. मित्रपरिवार व कुटुंबावर यामुळे पसरली शोककळा. मौजे दास्तापूर येथे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या चुकीमुळे, पंचनाम्यामुळे तसेच 3 वर्षे संबंधित शेतकरी महसूल विभाग लोहारा व तुळजापूर येथे मारत होते चक्रा. अखेर शेवटी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 14 एप्रिल रोजी आत्मदहनाचा दिला इशारा. 1 एप्रिलपासून लाईट बिल होणार स्वस्त, वीज वितरण कंपन्यांनी घेतला निर्णय. तुळजापूर येथे जुन्या बस स्थानकावर एका महिलेचे 80 बसमध्ये चढत असताना 80,000 रुपयाचे दागिने झाले लांपास. प्रज्ञा प्रकाश कांबळे राहणार मुरुम यांच्या फिर्यादीमुळे तुळजापूर येथे अज्ञातावर झाला गुन्हा दाखल. भूम शहरात बाजार तळ येथे इंस्टाग्रामवरील स्टेटसवरून 2 गटात तुंबळ हाणामारी, 20 जणांवर परस्पर विरोधात झाले गुन्हे दाखल. संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिले आदेश. पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना 2 महिन्यात पैसे परत देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.